नमस्कार मंडळी, पाहू शकता ते आहे छत्तीसगडमध्ये तीरथगड नावाने ओळखलं जाणारं हे तीर्थस्थळ छत्तीसगडमध्ये असलेले एक तीर्थस्थान आहे. इकडे पाहू शकता धबधबा. ज्या तीर्थस्थानाला तीरथगड अशा नावाने ओळखले जातं. अद्भुत असा नजारा पाहू शकता आपण. असं दृश्य पाहण्यासाठी नशीबच लागतं मित्रांनो. तर आज मी ह्या जागी आलो, धन्य समजतो मी. ह्या जागी आज आलो, माझं जीवनामध्ये सार्थक झालं की मी इथं आज पोहोचलो. आणि मी आज आलेलो आहो तीरथगड येथे. तुम्ही पण एकदा या, पाहून घ्या भोलेनाथाची महिमा. मित्रांनो, इथे दूरदूरून लोक येत असतात. कारण हे ठिकाण असं आहे की खूप लांबून इथे लोक येतात. तीरथगड नावाने ओळखलेली ही जागा. इथे महादेवाचं देवस्थान आहे, भोलेनाथाचं शिवशंभूचं देवस्थान आहे. पाहू शकता तुम्ही, खूप दूरदूरून पर्यटक इथं आले आहेत. पाहू शकता पूर्ण दूरदूरची टीम इथे येत असते. आपल्याला इथे भेटले आपापल्या ग्रुपनं. त्यांनी पण ब्लॉग बनवासाठी इथं आलेले आहे. खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. ब्लॉग इथं बनवणं चालू आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर रायगडला या आणि रायपूरहून तिथं जगदलपूरला आहे. जगदलपूर तीरथगड तुम्ही पण सांगेल तुम्हाला तीरथगड कुठे आहे ते. आज मी तीरथगडला आलो, खूप मजा आली. दर्शन पण झालं, महादेवाचं दर्शन पण झालं. पाहू शकता शिवलिंग, भोलेनाथ शिवशंभू यांची शिवलिंग आणि शिवलिंगीचं दर्शन पण घेतलं. माझा ग्रुप तिकडं आहे, तुम्हाला दाखवेल थोड्या वेळानं. पाहू शकता मित्रांनो, जास्त जवळ जर गेलं तर खूप पाणी अंगावर उडत आहे. पाणी उडत आहे त्या कारणाने जास्त दूर जाऊ शकत नाही. इथं खूप सुंदर असं दृश्य आहे, खूप पाहण्याजोगतं दृश्य आहे इथं. तर हे जागा आहे तीरथगड, छत्तीसगडमध्ये तीरथगड नावाने ओळखली जाणारी जागा आहे. काही आपल्याला इथे भेटले आहे. त्यांनी पण ब्लॉग बनवासाठी इथं आलेले आहे. पाहू शकता तुम्ही, त्यांचा ब्लॉग इथं बनवणं चालू आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे, इथं पाहण्याजोगतं आहे. तीरथगड ह्या जागी तुम्ही पण येऊन पहा एक दिवस.